नमस्कार. माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज बँक निफ्टीचं एकंदरीत जर कामकाज पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते आहे की हायर साईडला बायर थोडे प्रेशरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळेसचा जो काही फॉल आहे तो असेल किंवा आज जे आपण पाहतोय, खरं तर आज नवीन हाय बनणार हे बऱ्यापैकी प्रेडिक्ट होतंच, सगळ्यांना माहिती होतं की ज्यावेळेस शपथ घेतली जाईल त्यानंतर बनू शकतं. आता मार्केटमध्ये जे काही सस्पेन्स होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता मार्केटसाठी फक्त एकच सस्पेन्स आहे, ते म्हणजे इंडियाचा नवीन फिनान्स मिनिस्टर कोण होते. ज्या पद्धतीचं वावड्या उठत आहेत की शक्यतो अमित शाह होऊ शकतात. जर अमित शाह झालं तर त्यामध्ये एक चांगली रॅली पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते 1-2 दिवसाची. कारण का अमित शाह यांना फिनान्सचं म्हणजे स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहेत ते बऱ्यापैकी, किंवा त्यांचे जे काही स्टेटमेंट असतात बऱ्याच वेळा येत असतात. मार्केट त्याला थोडं पॉझिटिव्ह घेऊ शकतं आणि पुन्हा एक रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. अदरवाईज टेक्निकली पाहिलं तर ग्लोबल मार्केटसुद्धा सध्याला शांतच आहेत. आपलं मार्केटही त्या पद्धतीने हायर साईडला आपल्याला प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा प्रेशर म्हणा हा पाहायला मिळतो आहे. मग आता उद्या सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे, जर तुम्ही वीकली ॲनालिसिस पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 23,220-230. हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि उद्यासाठी सुद्धा तो महत्त्वाचा असणार आहे. मग तो निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात आणि बाकी जर सगळे इंडेक्स पाहिलेत तर लक्षात येईल तुमच्या जो फॉल आहे ना तो फक्त आणि फक्त निफ्टीने कव्हर केला आहे. तो फिनान्स निफ्टीमध्येही कव्हर होताना पाहायला मिळाला नाही आहे आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं नाही आहे. आता उद्या महत्त्वाचे लेवल काय असतील ते 5 मिनिटावरती आपण पाहूयात. गेल्या काही दिवसापासून जी चांगली मूव्हमेंट चालू होती ना, तसं आज काही होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. मग ते निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात. एक गॅप अप ओपनिंग थोडंफार अगदी फ्लॅटच म्हणूयात, त्याला गॅप अप म्हणता येणार नाही, पण फ्लॅट ओपनिंगनंतर पहिलीच कॅन्डल जी बनली तिथे आपल्याला ऑल टाईम हाय बनताना पाहायला मिळाला. त्यानंतर थोडा वेळ सस्टेन करून तो जो ब्रेकआउट होता तो फेल होताना पाहायला मिळाला. पण ना डाऊन साईड पाहायला मिळाली ना अप साईड पाहायला मिळाली. इथे ही जी कॅन्डल बनली आहे इथे एखादा तुमचा ट्रेड प्लॅन झाला असेल, मग तो या पद्धतीने असेल किंवा पण त्यामध्ये जे काही रिस्क रिवॉर्ड रेशो होता तोही योग्य नव्हता आणि दिवसभर काहीही मूवमेंट पाहायला मिळालेलं नाही आहे. फक्त लक्ष कशावरती आहे, हा जो काही शेवटचा प्रॉफिट बुकिंगचा काळ ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट तयार झालेला आहे. आता उद्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, अगदी परफेक्टली 2 लेवल तुम्ही मार्क करू शकतात. वरती ऑब्वियसली जो काही ATH बनलेला आहे किंवा अगदी ही जी लेवल आहे म्हणजे 23,380च्या आसपास, जोपर्यंत तुम्ही याच्या खाली आहात ना तोपर्यंत चांगली बाईंग साईडची पोझिशन बनणार नाही. एक पोझिशन इथे बनू शकते. इथे लक्षात घ्या, ही जी लेवल आहे इथे रेजिस्टन्स त्यानंतर हे 2-3 वेळा सपोर्ट आणि आजसुद्धा सुरुवातीला सपोर्ट घेतला ना, आता तिथेच मार्केट उभं आहे. ती लेवल आहे 23,220-230. हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग, आता फायनल क्लोजिंग जे 260च्या जवळ आले, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट इथे थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकआउट देते या पद्धतीने, तर इथे एक चांगली बाईंगची सिच्युएशन बनू शकते किंवा एक पोझिशन चांगली बनू शकते. ज्याचं टार्गेट हे 280-320 आणि त्यानंतर 380पर्यंत घेऊन जाऊ शकते, हे लक्षात घ्या. इथे एक बाईंगची सिच्युएशन बनते. जर गॅप अप होते आणि वरती सस्टेन करते तर मात्र याच्यावरती जाऊ द्या आणि अपसाईडला टार्गेट थोडे कमी ठेवले तरी चालतील. टार्गेट कमी ठेवते म्हणजे प्रॉफिट बुकिंग करण्यापेक्षा तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंगवरती जास्त भर देऊ शकता. कारण का मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हायर साईडला बायर थोडे आपल्याला प्रेशरमध्ये पाहायला मिळतात. इंटरेस्टिंग काय असू शकतं उद्यासाठी, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि थोडा वेळ सस्टेन करून जर ही लेवल ब्रेक होती आहे 23,220 ही लेवल जर ब्रेक होती ना, तर एक चांगलं प्रॉफिट बुकिंग, कारण का जर पाठीमागे काही दिवसापासून पाहिलं ना कंटिन्युअस रॅली आहे, एक चांगलं प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे, तर ते होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग त्यानंतर याच्या खाली निघल्याच्यानंतर जे पहिलं टार्गेट आहे तुमचं ते असू शकतं 23,150. त्यानंतर 23,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल, खरं तर 23,050च्या आसपास, 23,050 हे दुसरं टार्गेट आणि फायनली अगदी 22,920पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. कदाचित उद्या आणि परवा मग ते जे 22,800ची लेवल आहे 22,781 ही लेवल टेस्ट होण्याला जाऊ शकते. कारण का तोच महत्त्वाचा सपोर्ट मार्केटमध्ये आहे. लक्षात घ्या, उद्यासाठी 23,220 जर ब्रेक होती तर 22,150 पहिल्या 60-70 पॉईंटमध्येच एखादा सपोर्ट घेताना मार्केट पाहायला मिळू शकतं. फक्त काय होऊ शकतं, फ्लॅट ओपनिंग नंतर जाताना चांगलं जाईल, परंतु जर गॅपडाऊन ओपनिंग झालं ना तर थोडा वेळ सस्टेन करून एखादा नवीन ब्रेकडाऊन क्रिएट करू द्यात, मग आपल्याला पोझिशन क्रिएट करू शकता. अगदी आणि या ज्या लेवल सांगितल्या त्याच अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर 2 लेवल मार्क करून ठेवा. ही आहे खाली त्याच्यापेक्षा 23,150 जर गॅपडाऊन ओपनिंग होते किंवा पहिल्या 10 मिनिटामध्ये फास्ट मुवमेंट याच्या खालीपर्यंत जाते तर 23,150च्या खाली तुम्ही पुटचा विचार करू शकता आणि 23,380च्या वरती कॉलचा विचार करू शकता. मध्ये शक्यतो नो ट्रेड आहे. नो ट्रेड म्हणजे 23,220 आणि 23,380 हा जो काही झोन आहे ना तो नो ट्रेड आहे. याच्यामध्ये कोणताही ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बाईंग साईडचा इथे मिळाला तर थोड्या टार्गेटसाठीच प्लॅन करू शकता, अदरवाईज मध्ये नो ट्रेड आहे. मार्केट एकतर
टाईम वाईज करेक्शन करू शकतं किंवा प्राईज वाईज. शक्यतो प्राईज वाईजची शक्यता थोडी जास्त दिसते. जर याच्या खाली निघलं तर मात्र हे करेक्शन पूर्ण होऊ द्यात आणि मग कॉलचा विचार करा. आणि याच्यामध्येच जर राहते तर टाईम वाईज करेक्शनसाठी मार्केटला वेळ दिला तरीही काही हरकत नाही. आता बँक निफ्टीने जे काही करेक्शन होतं ना ते पूर्ण केलेलं होतं. करेक्शन म्हणण्यापेक्षा जी काही रिट्रेसमेंट होती ती पूर्ण करून नवीन हाय लावला. परंतु बँक निफ्टीच्या बाबतीत तसं पाहायला मिळालं नाही आहे. बँक निफ्टीने परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी एक रेंजमध्ये नंतरून काम केलं. आजच्या ओपनिंगनंतर पहिल्याच कॅन्डलला अगदी 50-200च्या वरती जाताना पाहायला मिळालं. परंतु नंतर जो काही फॉल झाला त्यानंतर मार्केट साईडवेज झालेलं आहे आणि शेवटी पुन्हा इथे एकदा प्रॉफिट बुकिंग होताना पाहायला मिळते. इथे सुद्धा खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं. जर उद्या 49,600 लक्षात घ्या 49,600 ही लेवल ब्रेक झाली तर एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. खूप मोठा फॉल आहे का तर नक्कीच नाही. तर पहिलं जे टार्गेट आहे ते 49,350. थोडे झोन मोठे येत आहेत लक्षात घ्या. 425 हा जो झोन आहे तो इम्पॉर्टंट असू शकतो. म्हणजे फ्लॅट ओपनिंग नंतर इथे येऊन जर डबल बॉटम बनवतोय तर इथे बाईंगचा विचार करू शकता. पण जर 49,300ची लेवल ब्रेक होती तर मात्र मग आपल्याला 48,900 आणि अगदी 48,600पर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो. कदाचित 48,600 उद्या येणार नाही परंतु 48,900 नक्कीच उद्या पाहायला मिळू शकते. जर याच्या खाली निघले तर मग मध्ये तुम्ही 200 पॉईंटचे झोन करून टार्गेट प्लेस करू शकता. आता अपसाईड कुठे आहे तर अपसाईड थोडी दूर राहिलेली आहे. म्हणजे जिथे आपण आता बंद आहोत फायनल क्लोजिंग जरी 780 असलं तरी अपसाईड जर फ्लॅट ओपन होतं आणि वरती जायला सुरुवात करतोय तर 49,900 ब्रेक होताना तुम्ही डेफिनेटली कॉलची पोझिशन ट्राय करू शकता. पण जर गॅपअप होतोय आणि 49,900च्या वरती कुठेतरी गॅपअप होतोय मार्केट सस्टेन तर लगेच बाईंगचा विचार करायचा नाही आहे. कारण का 50,000 ते 50,100 हा एक 100 पॉईंटचा झोन आहे जिथून पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा बाईंगचा प्रेशर सेलिंगचा प्रेशर येऊ शकतो. त्याच्यामुळे 50,100 ब्रेक झाल्याशिवाय नंतर बाईंगचा विचार करू नका. मग त्यानंतर 50,300 असेल किंवा 50,750 ही जी लेवल आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. 750 कदाचित उद्या येणार नाही. हा जर अमित शहाच फायनान्स मिनिस्टर होताना पाहायला मिळालं तर कदाचित मग तुम्हाला या लेवलची आवश्यकता पडू शकते. जी लेवल आहे 50,350, 50,750 आणि अगदी 51,100 या लेवलची गरज पडू शकते उद्या आणि परवासाठी. अदरवाईज जे आहे पुन्हा इथे सुद्धा तीच लेवल 49,400, 49,600 आणि 50,100 नो ट्रेडिंग झोन. याच्यामध्ये तुम्ही मध्ये कोणताही ट्रेड न केलेलाच बरा राहील. आता तिसरा जो इंडेक्स आहे उद्या आहे फिनान्स निफ्टीचे एक्सपायरी. त्याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. पहा हा जो झोन आहे ना इथे कंटिन्युअस मार्केट सपोर्ट घेताना पाहायला मिळाले. आज जरी फायनल क्लोजिंग प्रोविजनल क्लोजिंग त्याच्या खाली असलं तरी फायनल थोडं वरती आले. म्हणजे हीच लेवल उद्यासाठी महत्त्वाची असू शकते जी आहे 22,100. जर उद्या 22,100 ब्रेक होताना पाहायला मिळालं तर एक शार्प कट तुम्हाला अगदी 21,800पर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 300 ते 350 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु 22,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. एक्सपायरी आहे त्याचा ओपन इंटरेस्ट पाहून तुमच्या लक्षात येईल की इथे मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. जर हा ब्रेक झाला तर 21,800पर्यंत. अपसाईड थोडी ट्रिकी आहे. अपसाईडला लगेच ट्रेड बनणार नाही आणि एक्सपायरी आहे. मग एक्सपायरीसाठी तुम्ही ही जी लेवल बनते 22,200ची त्याच्यावरती विचार करू शकता. पण पुन्हा एकदा सांगतो अपसाईडला थोडे सावध ट्रेड करा. कदाचित जर अमित शहा किंवा फायनान्स मिनिस्टर जो सगळ्यांना वाटते त्या पद्धतीने बनताना पाहायला मिळालं तरच अपसाईडला एक चांगलं ट्रेड मिळू शकतो. अदरवाईज थोडा प्रेशर आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अपसाईडच्या क्वांटिटी थोड्या कमी ठेवा आणि स्टॉप लॉस कंटिन्यू ट्रेड करत राहा. आणि मध्ये जे आहे त्याच्यामध्ये नो ट्रेडच ठेवायचं आहे. निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस असू द्यात. जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.